हां विद्यार्थी मित्रो आता या ठिकाणी बघा आपलं तासिका क्रमांक 14 चालू आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आहे पिट्युटरी ग्लँड और हायपोफायसिस ग्लँड. बरोबर आहे. आता हा भाग आहे या ठिकाणी आपल्या धड्याचं नाव आहे कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन. या धड्यामध्ये पिट्युटरी ग्लँड अँड हायपोफायसिस ग्लँड. आता हे काय आहे, हे पिट्युटरी ग्लँड कुठं असतं तुम्हाला अगोदर कल्पना दिलेली आहे. हे मेंदू आपला आहे ना, हा मेंदू त्याच्या खालच्या बाजूने असं, हे जर आपण जरा इन्व्हर्टेड केलं, उलटं केलं त्याला, तर त्याच्या खालच्या बाजूने पिट्युटरी ग्लँड एक छोटीशी ग्रंथी आहे. बरोबर आहे. मात्र पिट्युटरी ग्लँड हे मास्टर ग्लँड असं म्हटलेलं आहे, कारण हे दुसऱ्या एंडोक्राइन ग्लँडला नियंत्रण करीत असतं. एंडोक्राइन ग्लँड म्हणजे डक्लेट ग्लँड हे आपल्याला माहीत आहे, कारण हार्मोन सिक्रेट करतात आणि हार्मोन सिक्रेट करत असल्यामुळे, तयार करत असल्यामुळे त्या ठिकाणी दुसऱ्या एंडोक्राइन ग्लँडला नियंत्रण करीत असतात. आता त्याचं जर स्ट्रक्चर जर आपल्याला बघायचं जर म्हणलं तर हो का इथं स्ट्रक्चर आहे डिटेल पूर्णपणे. राईट. आता ह्याच्यामध्ये हे काय आहे हे बघा, वरून या ठिकाणी दाखवतो सुप्रा ऑप्टिक न्यूक्लियस, त्याला कंसामध्ये ADH असं म्हटलेलं त्या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर खाली आहे पॅरा व्हेंट्रिक्युलर न्यूक्लियस. त्याच्यातून आपल्याला म्हणजे आता हे खरं तर हे त्याला म्हणतात असं मी म्हणत नाही, सुप्रा ऑप्टिक न्यूक्लियसद्वारे ADH नावाचा हार्मोन सिक्रेट होतो. अँटीडायरेटिक हार्मोन किंवा ॲड्रिनो अँटीडायरेटिक हार्मोन होतो. आणि त्याच्यानंतर पॅरा व्हेंट्रिक्युलर न्यूक्लियस ह्याच्याद्वारे ऑक्सिटोसिन नावाचा हार्मोन त्या ठिकाणी तयार होतो. आता हे ऑक्सिटो हार्मोन काय, तर हे नंतर तुम्हाला या ठिकाणी सांगतो मी. त्याच्यानंतर आता हा भाग आहे ऑप्टिक चाजमा आहे. त्याच्यानंतर हायपोफायसियल आर्टरी आहे, रक्तवाहिनी ज्याला आपण म्हणतो. बघा हे रक्तवाहिनी, हे पूर्ण डिटेल स्ट्रक्चर तुमच्या पुस्तकामध्ये एवढी क्लिअर म्हणजे एवढं पिक्चर दिसणार नाही. मात्र ह्या PDF फाईलमध्ये आपल्याला एवढं या ठिकाणी डिटेल हे ग्रंथी कशी आहे काय नाही हे सगळं आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. ओके. आणि त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी हायपोफायसियल आर्टरी आहे. त्याच्यानंतर पर्स इंटरमिडिया आहे, पर डिस्टॅलिस ऑफ द ॲड्रिनो हायपोफायसिस आहे. हे नाव अगोदर वाचतो, त्याच्यानंतर विश्लेषण अगोदर नंतर देतो तुम्हाला. त्याच्यानंतर मेडियन एमिनन्स आहे, इन्फंडिबुलम आहे या ठिकाणी. हा मेडियन म्हणजे हा भाग कोणता त्या ठिकाणी आहे तर ते बघा. इन्फंडिबुलम कशा कुठं त्या ठिकाणी ते बघा. हायपोफायसियल पोर्टल व्हेन्स बघा, ही व्हेन्स कोणशी आहेत बघा या ठिकाणी. बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी असणारे या ठिकाणी पर्स नरोसा ऑफ न्यूरो हायपोफायसिस अशा या भागांची नाव आहेत. आता तुम्हाला या ठिकाणी इथं दाखवतो मी ही. आता याच्यामध्ये ही पूर्ण स्ट्रक्चर आकृती या ठिकाणी आपण जर बघितली तर ह्याच्यामध्ये पिट्युटरी ही ग्रंथी जी आपण म्हणतो आणि त्याच्यामध्ये असणारे या ठिकाणी आता हा वरचा भाग या ठिकाणी सुप्रा ऑप्टिक न्यूक्लियस आणि पॅराव्हेंट्रिक्युलर न्यूक्लियस. हे कोणते भागात आहे का इथं या ठिकाणी दिलेलं आहे का स्ट्रक्चर बघा. बरोबर आहे. सुप्रा असं जर म्हटलं तर या ठिकाणी बघा हा भाग आहे हे आणि ह्याचा हा भाग आहे. कळलं हे तुम्हाला. चला त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी आकृतीमध्ये हे दिल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी इथे या ठिकाणी बघा पूर्णपणे या ठिकाणी सांगतो तुम्हाला. आता हा भाग ऑप्टिक चाजमा बघा. ऑप्टिक म्हणजे ह्याचा अर्थ असा डोळ्याशी संबंधित असणारा जो भाग आहे तो डोळ्याला नियंत्रित करतो, तेवढा त्याचा भाग त्या ठिकाणी दाखवलेला आहे. आता खरं पाहिलं तर याचं स्ट्रक्चर जर आपण जर बघितलं या ठिकाणी तर हा बघा या ठिकाणी हा एक लोब असल्यासारखा भाग आहे बघा. हे तुम्हाला इथं मी आकृतीमध्ये दाखवतो. हे हिस्सा पिट्युटरी ग्लँडचा ही ग्रंथी ही अशी आहे. लक्षात आलं काय म्हणतो. ही ग्रंथी लक्षात घ्या या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर ह्याच्यामधून अशा प्रकारचे दोन हे भाग आहेत, हे काही असे भाग आहेत. लक्षात आलं. इकडचा हिस्सा लोब म्हणजे हा हिस्सा बघा लक्षात घ्या मी दाखवतो. आणि इकडचा एक लोब, याला ॲड्रिनो हायपोफायसिस असे म्हणतात. आणि हे बघा इथं ॲड्रिनो हायपोफायसिस बघा त्या ठिकाणी कुठं मी दाखवतो तुम्हाला. हो का, हे ॲड्रिनो हायपोफायसिस आहे का. हे ॲड्रिनो हायपोफायसिस, या ॲड्रिनो हायपोफायसिसला दुसरं असं नाव आहे अँटिरियर लोब. अँटिरियर म्हणजे समोरचा भाग. हा समोरचा भाग आहे या ठिकाणी कसा आहे इथे या ठिकाणी बघा. हा भाग समोरचा भाग एवढा आहे का, ही हा भाग. बरोबर. इथून इतका भाग आहे आणि हा मोठा आहे अँटिरियर लोब.
आणि पोस्टिरियर लोब हा भाग आहे, एवढा लोब म्हणजे हिस्सा, म्हणून याला अँट्रियर लोब अँट्रियर लोबलाच या ठिकाणी किंवा ॲडिनो हायपोथॅलॅमस अँट्रियर लोब असे म्हणतात आणि न्यूरो हायपोफायसिसला पोस्टिरियर लोब म्हणतात. अँट्रियर म्हणजे समोरचा भाग, पोस्टिरियरचा मागचा, असा त्याचा अर्थ आहे. लक्षात आलं. आणि त्याच्यानंतर आता याच्यामध्ये जे दिलेले आहेत, हे जे रक्तवाहिन्या या ठिकाणी दिलेले आहेत त्यांच्या नलिका या ठिकाणी जाळ्या आपल्याला बारकाईनं बघितलं तर खूप खूप डिटेल आपल्याला बघतात या ठिकाणी. बघा हे कसे येतात त्या ठिकाणी, बरोबर आहे. आणि याच्यामध्ये आता कधी कधी प्रश्न असा विचारला जातो, डिस्क्राईब द स्ट्रक्चर ऑफ पिट्युटरी ग्लँड, गिव द फंक्शन ऑफ इच हार्मोन. म्हणजे पिट्युटरी ग्लँडची आकृती काढा, त्याची नावं द्या, त्याचं डिस्क्रिप्शन लिहा, असं जा. आणि कोणतं भाग कोणते हार्मोन तयार करतो हे सुद्धा विचारतं. कधी कधी गिव द एनलिस्ट किंवा एनलिस्ट द नेम्स अँड फंक्शन्स ऑफ पिट्युटरी ग्लँड. आता एनलिस्ट म्हणजे काय, पिट्युटरी ग्लँड कोणते कोणते हार्मोन सिक्रेट करतं आणि त्याचे फंक्शन काय. 1 2 3 4 हार्मोनची नावं घ्यायची आणि त्याचं फंक्शन समोर लिहायचं. 1 2 3 असे नाव कसे विचारला जाऊ शकतो, किंवा स्ट्रक्चर विचारला जातो तर आपल्याला स्ट्रक्चरच लिहिता यायला पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे. आता मी शिकवत असताना तुम्हाला सगळं भाग या ठिकाणी सांगतो, बरोबर आहे. आता कोणता भाग कसा परत एकदा आणखी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे ते बघा. आता या ठिकाणी बघा, पिट्युटरी ग्लँड आर हायपोफायसिस ग्लँड. पिट्युटरी ग्लँड इज द स्मॉलेस्ट ग्लँड. पिट्युटरी ग्लँड हे का सगळ्यात छोटी ग्रंथी आहे. पिट्युटरी ग्लँड इज ए पी साइज्ड. पी म्हणजे काय, वाटाण्याचं बी असतं त्या ठिकाणी, तशा प्रकार छोटाचं बी, बरोबर आहे. रेडिश ग्रे कलर्ड ग्लँड, बरं, लाल एकदम लाल भडक आणि भुरकट अशा पद्धतीची ही ग्रंथी आहे. कलर त्याचा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. इट कंट्रोल ऑलमोस्ट ऑल अदर एंडोक्राइन. मी अगोदर सांगितलेलं आहे, हे पिट्युटरी ग्लँड दुसऱ्या ग्रंथींना नियंत्रण करत असतो, बरोबर आहे. जसं आपल्या शरीरामध्ये 2 सिस्टीम आहे, तुम्हाला सांगतो, नर्वस सिस्टीम आणि एंडोक्राइन सिस्टीम, बरोबर आहे. नर्वस सिस्टीम पूर्ण बॉडीला नियंत्रण करते आणि तसंच हे एंडोक्राइन जे काही ग्रंथी आहेत त्या ठिकाणी हे, किंवा आणखीन एंडोक्राइन ग्लँड जे आहेत तर हे सुद्धा काय करतात, आपल्या बॉडीला हार्मोनद्वारे नियंत्रण करीत असतात. आणि त्याच्यापैकी पिट्युटरी ग्लँड हे मास्टर ग्लँड आहे. मास्टर म्हणजे मुख्य. जसं एखाद्या वर्गामध्ये शिक्षक असतात, बाकी विद्यार्थी असतात, त्या वर्गातले मास्टर कोण आहेत, शिक्षक, म्हणजे त्यांच्यावरच नियंत्रण सगळं बाकीच्या विद्यार्थ्यांचं चालतं, असा त्याचा अर्थ. ओके, चला पुढे. इट कंट्रोल ऑलमोस्ट ऑल द अदर एंडोक्राइन ग्लँड, हेन्स अर्लियर इट वॉज कॉल्ड द मास्टर एंडोक्राइन ग्लँड. म्हणून याच्या अगोदर असं म्हटलं जात होतं ना, मास्टर एंडोक्राइन ग्लँड असं म्हटलं जात होतं. प्रमुख. इट इज लोकेटेड जस्ट बिलो दी हायपोथॅलॅमस. बघा हे कुठं आहे, हायपोथॅलॅमसच्या बिलो, इथं बघा या ठिकाणी हायपोथॅलॅमस, बघा हायपोथॅलॅमसचा भाग इथे या ठिकाणी दिलेला आहे त्या ठिकाणी, बरोबर आहे. म्हणजे हायपोथॅलॅमस त्याच्या वरच्या बाजूला आणि खाली हे पिट्युटरी. इथं खरं तर हायपोथॅलॅमसचा भाग दिलेला नाही. आता हायपोथॅलॅमस कुठं असतं म्हणलं तर हा बघा, वरच्या बाजूला, हे मेंदूमध्ये आहे, सगळे मेंदूतलं आहे, हे लक्षात घ्या. ओके, त्यांनी जर नाही दिलं असेल तर काही प्रॉब्लेम नाही. आता मी तुम्हाला दाखवलं कुठं असतं ते. ओके, चला त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी पुढे या ठिकाणी काय म्हणतो, इट इज लोकेटेड जस्ट बिलो द हायपोथॅलॅमस अँड इज अटॅच्ड टू इट बाय ए स्टॉक कॉल्ड इन्फंडिबुलम. बघा हे अटॅचमेंट आहे एका देठाला काय म्हणतात, इन्फंडिबुलम. आकृतीमध्ये बघा इन्फंडिबुलम कुठं आहे त्या ठिकाणी, आहे का इन्फंडिबुलम. इन्फंडिबुलम म्हणजे देठ, कारण पिट्युटरी ग्लँड खाली आलेलं आहे आणि त्याला लोंबकळ त्या देठला अटॅच आहे. लक्षात आलं का म्हणतो, राईट. जसं झाडाला फूल लागतं, फूल लागलं कोणाला अटॅच आहे, देठाला अटॅच आहे. देठ हे फुलाला आणि झाडाला अटॅच, तसंच आहे असा त्याचा अर्थ इन्फंडिबुलमचा. तुमच्या लक्षात आला होता त्या ठिकाणी, बरोबर आहे. इट इज लोकेटेड जस्ट बिलो द हायपोथॅलॅमस अँड इज अटॅच्ड टू इट बाय ए स्टॉक कॉल्ड हायपोथॅलॅमस ऑर हायपोसियल स्टॉक. आता तिथे हायपोसियल स्टॉक तिथं आहे ते तसं म्हटलं स्टॉक. पिट्युटरी ग्लँड रिमेन लॉज्ड इन बोनी डिप्रेशन. लॉज्ड म्हणजे राहणे, म्हणजे पिट्युटरी ग्लँड नेहमी कुठं असतात, बोनी
मेंदूमध्ये असणारा आपली ही कवटी आहे त्याच्यामध्ये डिप्रेशन म्हणजे खळगा असल्यासारखं कॉल्ड सिला टुर्सिका ऑफ द शिफनाइड बोन. आता बोनचा भाग आहे त्या ठिकाणी क्रॅनियल कॅव्हिटीमध्ये, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी असतं असं त्यानं सांगितलेलं आहे. पिट्युटरी ग्लँड कन्सिस्ट ऑफ 2 लोब. पिट्युटरी ग्लँडच्या 2 म्हणजे लोबमध्ये हिस्से, बरं 2 लोब आहेत बघा या ठिकाणी. मी अगोदर तुम्हाला सांगितलं हा एक लोब दाखवला मी तुम्हाला, हा एक दाखवला आणि नंतर हा एक लोब दाखवला, बरोबर आहे. 2 लोब आहे. आता आकृतीमध्ये बघा या ठिकाणी, मग 2 लोबला या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, अँटेरियर लोब. आता तुमच्या पुस्तकात अँटेरियर लोब दिलं नाही, म्हणतं कोणतं दिलं आहे, ॲडिनो हायपोफायसिस. आणि ॲडिनो हायपोफायसिसलाच अँटेरियर लोब म्हणतात. तिथं वाटलं तर तुम्ही खाली लिहून घ्या, ॲडिनो हायपोफायसिसच्या खाली काय अँटेरियर लोब, इथे लिहून घ्या तुम्ही या ठिकाणी, इथे या ठिकाणी लिहून घ्या खाली त्याच्या कंसामध्ये लिहा अँटेरियर लोब. अँटेरियर म्हणजे इकडं समोरचा हिस्सा. आणि त्याच्यानंतर आता या ठिकाणी बघा नंतर दुसरा आहे न्यूरोहायपोफायसिस. ॲडिनो हायपोफायसिस इथं न्यूरोहायपोफायसिस. आता न्यूरोहायपोफायसिसच्या खाली इथं तुम्ही त्या ठिकाणी लिहा याला पोस्टिरियर लोब. बघा न्यूरोहायपोफायसिस कुठे इकडच्या साईडला आहे, त्याच्या खाली पोस्टिरियर लोब. अँटेरियर आणि पोस्टिरियर लोबची स्पेलिंग तुम्हाला माहीत आहे, ते आता मी दाखवलं इथंच बघा या ठिकाणी आहे का. हां, अँटेरियर लोब आणि पोस्टिरियर लोब. अँटेरियर लोब ॲडिनो हायपोफायसिस आणि पोस्टिरियर आणि न्यूरोहायपोफायसिस असं म्हणतात, फुल स्टॉप. बोथ द लोब्स डेव्हलप फ्रॉम डिफरंट पार्ट्स ऑफ द एम्ब्रिओ. बोथ लोब, दोन्ही लोब बरोबर, डेव्हलप फ्रॉम डिफरंट पार्ट्स ऑफ एम्ब्रिओ. एम्ब्रिओच्या वेगवेगळ्या भागाने ते डेव्हलप झालेले असतात, विकसित झाले असतात असा त्याचा अर्थ आहे. ओके, आता एम्ब्रिओ वगैरे काय तर आपण दुसऱ्या धड्यामध्ये वगैरे सगळं डिटेल पाहिलेलं आहे. हेन्स इट हॅज ऑफ ड्युएल ओरिजिन. ड्युएल म्हणजे दुसरी अशा प्रकारची ओरिजिन आहे असा त्याचा अर्थ आहे, डबल असा त्याचा अर्थ आहे. ओके, आता त्याच्यानंतर एक या ठिकाणी बघा. आता इकडचा लोब ॲडिनो हायपोफायसिसच्या संदर्भामध्ये बघा, ही ॲडिनो हायपोफायसिसच्या लोबच्या त्याला अँटेरियर लोब आपण म्हणतो ते. त्याच्यामध्ये या ठिकाणी काय ॲडिनो हायपोफायसिस इज एन आउट ग्रोथ फ्रॉम रूफ ऑफ बक्कल कॅव्हिटी. बक्कल कॅव्हिटी म्हणजे जबड्यांचा भाग, रूफ म्हणजे त्याचा छत, म्हणजे बक्कल कॅव्हिटीचा छत म्हणजे त्या ठिकाणी वरचा भाग, तिथून त्या ठिकाणी त्याच्यावर आच्छादलेलं असतं असा त्याचा अर्थ आहे. दिस आउटग्रोथ इज कॉल्ड, या बाहेर आलेल्या आउटग्रोथला काय म्हणलेलं आहे, रॅथिक्स पॉच. आता रॅथिक्स हे काय आहे, रॅथिक ज्या शास्त्रज्ञांनी दाखवून दिलेलं आहे त्याच्यावरून नाव पडलेलं आहे. पाऊच म्हणजे छोटीशी पेशवी असल्यासारखी, बरोबर. पाऊच जे असतात ना त्या ठिकाणी लेडीजचे पाऊच आपण म्हणतो, छोटेसे पिशव्या असल्यासारखे. ओके, तसा त्याचा अर्थ आहे. इट ग्रोज अपवर्ड टुवर्ड द ब्रेन. इट ग्रोज अपवर्ड, ब्रेनच्या वरच्या बाजूला त्या ठिकाणी ते काय झालेलं वाढलेलं असतं. न्यूरोहायपोफायसिस. आता बघा न्यूरोहायपोफायसिस म्हणजे तिकडची बाजू बघा, हे ॲडिनो हायपोफायसिस हा भाग आला आणि न्यूरोहायपोफायसिस हो का, न्यूरोहायपोफायसिस इकडचा भाग आला या ठिकाणी आहे का, बघा हे आहे ना. हां, चला त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी काय म्हणतो या ठिकाणी, हां इट ग्रोज अपवर्ड टुवर्ड द ब्रेन. न्यूरोहायपोफायसिस ग्रोज ॲज ए डाउनवर्ड एक्सटेन्शन ऑफ हायपोथॅलॅमस. डाउनवर्ड म्हणजे हायपोथॅलॅमसच्या खालच्या बाजूने. आता हायपोथॅलॅमस कुठं असतं, वर, मी आकृतीच्या वर एकदम दाखवलेलं ती, त्याच्या खाली डाउनवर्ड म्हणजे खालच्या दिशेने एक्सटेन्शन झालेलं असतं. एक्सटेन्शन म्हणजे वाढणे, वाढून पुढं आलेलं. द टू आउटग्रोथ टुगेदर फॉर्म द पिट्युटरी ग्लँड. काय म्हणताय, द टू आउटग्रोथ टुगेदर फॉर्म द पिट्युटरी ग्लँड. द कनेक्शन ऑफ रॅथिक्स पॉच, द कनेक्शन ऑफ रॅथिक पॉच विथ पिट्युटरी ग्लँड इज लास्ट इन एम्ब्रिओ. काय म्हणताय या ठिकाणी, the connection of rethix pouch with pituitary gland is lost in embryo. मग एम्ब्रिओ मध्ये हे नंतर ते लॉस्ट होतं असं म्हणताय. इंटरमिडिएट लोब, इंटरमिडिएट म्हणजे दोघांच्या मधला हिस्सा, त्याला पर्स इंटरमिडिया असं म्हणतात. इज ए स्मॉल रिड्युस्ड पार्ट. आता हा भाग कुठे या ठिकाणी बघा, हे काही पर्स इंटरमिडिएट आकृतीमध्ये नाव सुद्धा दिले त्यांनी त्या ठिकाणी
आहे का? हां बरोबर, पर्स इंटरमिडिया म्हणून उल्लेख केलेला आहे. राईट. चला आता त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी, नंतर आता आपण इकडे या ठिकाणी वरच्या बाजूला या ठिकाणी लेइंग इन द क्लिफ्ट बिटवीन द अँटेरियर अँड पोस्टेरियर लोब. हे पर्स इंटरमिडियाच्या माध्यमातूनच इकडचं लोब आणि तिकडचं लोब म्हणून अशी फोड झालेली आहे. बरोबर, फोड म्हणजे विभाजन, क्लिफ्ट म्हणजे विभाजन झालेलं आहे. इकडून हे आहे तिकडून ते, असा त्याचा अर्थ आहे. न्यूरो हायपोफायसिस इज कनेक्टेड डायरेक्टली टू द हायपोथॅलॅमस बाय ॲक्सॉन फायबर. Adenohypophysis and intermediate lobe are connected to hypothalamus through hypophyseal portal system. आता हायपोपार्टियल पोर्टल सिस्टीम म्हणजे त्याची सिस्टीम आहे. आता आकृतीमध्ये तर रक्तवाहिन्या वगैरे आपण या ठिकाणी बघितलेल्या आहेत. त्या ठिकाणी हायपोफॅसियल पोर्टल व्हेन, हायपोफॅसियल आर्टरी, रक्तवाहिन्या त्या ठिकाणी हायपोफॅसियलमध्ये येणाऱ्या रक्तवाहिन्या, शुद्ध रक्तवाहिन्या नेणाऱ्या आणि अशुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी हे या ठिकाणी दिलेलं आहे. हायपोफॅसियल पोर्टल सिस्टीम हे काय आहे या ठिकाणी बघा. व्हेरियस हार्मोन्स सिक्रेटेड बाय द हायपोथॅलॅमस रीच द पिट्युटरी ग्लॅन्ड थ्रू द हायपोफॅसियल पोर्टल सिस्टीम. द पोर्टल वेन कलेक्ट द ब्लड फ्रॉम व्हेरियस पार्ट ऑफ हायपोथॅलॅमस अँड ओपन इन टू अँटेरियर लोब ऑफ पिट्युटरी ग्लॅन्ड. का म्हणते या ठिकाणी बघा, various hormones secreted by hypothalamus reach of pituitary gland through the hypophyseal portal system. या सिस्टीमद्वारे या ठिकाणी काय होतो, हार्मोन जे सिक्रेट होतात पिट्युटरी ग्लँडमधून, असं त्यांना सांगितलेलं आहे. द पोर्टल व्हेन कलेक्ट द ब्लड फ्रॉम व्हेरियस पार्ट ऑफ द हायपोथॅलॅमस. पोर्टल व्हेन आहे काय, रक्त हे जमा करते कुठून, व्हेरियस पार्ट ऑफ हायपोथॅलॅमस, हायपोथॅलॅमसच्या सगळ्या भागातून, अँड ओपन इन टू अँटेरियर लोब ऑफ पिट्युटरी ग्लँड. आणि नंतर हे कुठे ओपन होते, अँटेरियर लोबला. अँटेरियर लोब कुठे बघा या ठिकाणी, फ्रॉम पिट्युटरी द व्हेन फायनली कॅरीज द ब्लड इन टू सुपिरियर व्हेना कॅवा. नंतर हे जी व्हेन आहे, ही व्हेन आहे फायनली कॅरीज, शेवटी ही व्हेन हे वाहून नेते रक्त, कुठे कुठे का वाहून नेते, कॅरी द ब्लड इन टू द सुपिरियर व्हेना कॅवा. सुपिरियर व्हेना कॅवा कोण आहे, हे रक्तवाहिन्या. कुठली आहे, आठवा. सुपिरियर व्हेना कुठं आहे, हृदयाचा आकृती बघा, इंटरनल स्ट्रक्चर, हा वरचा भाग, वरून येणारं जे रक्त आहे, बरोबर आहे. हृदय खाली आहे, हृदयाचा खाली जर बघितलं तर सुपिरियर व्हेना कॅवा, वरून येणारी जी अशुद्ध रक्त वाहून घेऊन येणारी रक्तवाहिनी, आणि इन्फिरियर व्हेना कॅवा म्हणजे शरीराच्या खालच्या भागून अशुद्ध रक्त घेऊन येणारी जी व्हेन्स आहेत, तर त्याला आपण या ठिकाणी वरची सुपिरियर व्हेना कॅवा असं म्हणतो, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी लक्षात आला. चला आता पुढे बघा या ठिकाणी काय म्हणतो ते. चला पुढे आता, ॲडिनोहायपोफायसिस इज द लार्जर लोब ऑफ द पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँडचा काय आहे, ॲडिनोहायपोफायसिस कसा आहे, लार्जर भाग आहे. आकृतीमध्ये बघा हे दोन हिस्से आहेत, इकडचा आणि इकडचा जो हिस्सा आहे ना, त्याच्यापैकी इकडचा हिस्सा कसा आहे, त्या ठिकाणी लार्जर आहे, मोठा आहे. इट इज हायली सेल्युलार, खूप सेल्स आहेत, अँड व्हॉस्क्युलर पार्ट ऑफ पिट्युटरी ग्लँड. व्हॉस्क्युलर पार्ट म्हणजे रक्तवाहिन्या असणारे व्हेसल्स आहेत त्या ठिकाणी पिट्युटरी. इट कंटेन व्हेरियस टाईप्स ऑफ इपिथिलॉइड्स सिक्रेटरी सेल्स. बघा त्याच्यामध्ये कोणते असतात त्या ठिकाणी, इपिथिलॉइड सिक्रेटरी सेल्स असतात. मग ते काय करतात, त्या सेलला नाव आहे ॲसिडोफिल सेल, बेसिफिल सेल, क्रोमॅटोफोर्स, बरोबर, हे पेशी आहेत आणि हे वेगवेगळ्या प्रकारचं हार्मोन सिक्रेट करतात. इट इज डिफरन्शिएट इन टू, याचे मुख्य भाग किती त्या ठिकाणी, 3 भाग आहेत, पर्स डिस्टलिस, पर्स इंटरमिडिया, पर्स ट्युबुलरिस. आता बघा या ठिकाणी पर्स डिस्टलिस कुठं आहे, पर्स इंटरमिडिया आहे तुम्हाला माहीत आहे. आता पर्स ट्युबुलरिस इथं दिलेलं नाही, लक्षात आला काय म्हणतो. आता बघा हे ॲडिनोहायपोफायसिसचे हे भाग आहेत, पर्स इंटरमिडिया हे आकृतीमध्ये बघा या ठिकाणी. पर्स डिस्टलिस कुठं आहे, हा भाग आहे नंबर 1 आहे का, पर्स इंटरमिडिया हे नंबर 2 भाग आहेत, आणि पर्स ट्युबुलरिस म्हणजे यांच्या वरच्या बाजूला असणारं हा ट्यूब लाईक स्ट्रक्चर. पर्स ट्युबुलरिस कुठं कोणाच्या वर आहे त्या ठिकाणी, हायपोफॅसियल आर्टरीच्या वर असणारी ट्यूब म्हणजे हे लोब आहे खालचं वरचं, आणि हे निमुळतं होत गेलेलं शेवटी वरचा
जसं आपण इन्फंटिबुलम म्हटलं ना त्या ठिकाणी देठ असल्यासारखं. आता देठ म्हणलं तर हे दोन्हीच आलं, ॲडिनो हायपोफायसिस न्यूरो हायपोफायसिस. मात्र आता या ठिकाणी ॲडिनो हायपोफायसिसचा वर असलेला ट्यूबचा भाग, पर्स इंटरमिडिएटचा वर असणारा आणि हायपोफायसिल आर्टरीला सोडून त्याच्यावर असलेलं मी तुम्हाला खून दाखवलेली त्या ठिकाणी. ओके, चला आता बघा या ठिकाणी हा भाग या ठिकाणी ह्याच्यामध्ये झालं काय, हां हे 3 भाग या ठिकाणी याच्यामध्ये तुम्हाला दाखवले मी आता कशामध्ये हां ॲडिनो हायपोफायसिसमध्ये. चला आता त्याच्यानंतर आता इकडे या ठिकाणी बघा, आता ह्यानं काय म्हणते, आता द हार्मोन्स ऑफ ॲडिनो हायपोफायसिस आर ॲज फॉलोज. आता हा ॲडिनो हायपोफायसिस नावाचा जो भाग आहे अँटेरियर लोब, ह्यानं कोणकोणते हार्मोन्स सिक्रेट करते हे महत्त्वाचं या ठिकाणी हे सांगायचं तुम्हाला मी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, रिप्रोडक्शन इन ह्युमन हे शिकवत असताना मी सांगितलेलं आहे तुम्हाला, ज्यावेळेस ओव्हरी आणि टेस्टिस ज्यावेळेस डेव्हलप होत असतात, म्हणजे त्यांना मी काय सांगितलं, पिट्युटरी ग्लँडपासून FSH हार्मोन येतात म्हणून त्यावेळेस सांगितलं होतं. आता हा हार्मोन हे का इथं आहे या ठिकाणी, हा हार्मोन बरोबर आहे इथून निघतो त्या ठिकाणी पिट्युटरी ग्लँडपासून निघतो आणि त्या ठिकाणी मेल असेल तर टेस्टिसला स्टिम्युलेट करतो आणि तिकडं फिमेल असेल तर फिमेलच्या ओव्हरीला स्टिम्युलेट करतो आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काय होतात, oogenesis झाल्यानंतर प्रायमरी सेकंडरी काय प्रायमरी सेकंडरी ग्रॅफेन फॉलिकल तयार होतात आणि नंतर मोठं ओव्हरीमध्ये ग्रॅफेन फॉलिकल रप्चर होऊन ओव्हा बाहेर पडतो. कारण हा हार्मोन तिथे मिळाल्यानंतरच ते त्या ठिकाणी त्यांना डेव्हलप होतं. बघा इथलं कनेक्शन तिकडं आहे, ह्यानं तयार करावं लागतंय, तिकडं जातंय, रक्ताच्या माध्यमातून फ्लो होऊन नंतर त्याला स्टिम्युलेट करतो, हा हार्मोन नियंत्रित करतो. आता ते आहे ते पुढे ते सगळं आता या ठिकाणी सांगतो. बघा काय या ठिकाणी सांगतो, ह्या नंबर 1 या ठिकाणी सोमॅटोट्रॉपिन हार्मोन, त्याला सोमॅटोट्रॉपिक हार्मोन सुद्धा म्हणतात, शॉर्टमध्ये STH ऑब्लिक याला ग्रोथ हार्मोन सुद्धा म्हणतात, शॉर्टमध्ये GS सुद्धा म्हणतात. बघा हे हार्मोनची नावं आपल्याला पाठांतर असणं आवश्यक आहे. कोणता भाग, कोणते हार्मोन, त्याला काय नाव दिलेलं आहे, ग्रोथ हार्मोन काय आहे, GH काय आहे, कधी कधी शॉर्टमध्ये विचारतंय, कधी कधी लॉंगमध्ये विचारतंय, याला दुसरं आणखी नाव काय, सोमॅटोट्रॉपिनला काय दुसरं नाव काय या ठिकाणी, ते या ठिकाणी असं विचारलं जातं, किंवा सोमॅटोट्रॉपिकला दुसरं नाव काय आहे, बरोबर आहे, असं त्या ठिकाणी विचारलं जातं. त्यावेळेस आपल्याला सांगता येणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून ह्याची शॉर्ट फॉर्म आणि ह्याचे लॉंग फॉर्म सगळे माहीत असायला पाहिजे आणि कोणता हार्मोन कुठे तयार होतो आणि त्याचं काय फंक्शन आहे. आता या ठिकाणी याच्यामध्ये बघा इथं सगळं तुम्हाला या ठिकाणी ह्याचे फंक्शन्स वगैरे तुम्हाला सगळं व्यवस्थित या ठिकाणी तुम्हाला सांगतो. चला बघा आता या ठिकाणी, दिस हार्मोन स्टिम्युलेट द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ ऑल टिश्यू बाय ॲक्सेलरेटिंग द प्रोटीन सिंथेसिस अँड सेल डिव्हिजन. हे हार्मोन काय करतो, त्याचं फंक्शन आहे प्रोटीन तयार करणे आणि पेशी विभाजनासाठी मदत करणे. हायेस्ट सिक्रिशन द GH म्हणजे ग्रोथ हार्मोन इज सीन टिल प्युबरिटी. प्युबरिटी म्हणजे काय, परिपक्वता येणे, वयात येणे, त्यावेळेस तोपर्यंत त्या ठिकाणी तो इनॲक्टिव्ह असतो, नंतर त्या ठिकाणी खूप ॲक्टिव्ह, परिपक्व वयात आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये ग्रोथ आणि वाढ त्या चाइल्डमध्ये म्हणा किंवा त्या मुलामध्ये किंवा त्या व्यक्तीमध्ये होते असा त्याचा अर्थ. अँड देन इट्स सिक्रिशन बिकम्स लो, म्हणजे ह्याचं सिक्रिशन स्लो होतो. हा व्यवहार असा असताना इट इज कंटिन्युअसली सिक्रेटेड थ्रू आउट द लाईफ फॉर रिपेरिंग अँड रिप्लेसमेंट ऑफ बॉडी टिश्यू सेल. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी काय आहे, म्हणजे ह्याचा अर्थ असा या ठिकाणी, याचा अर्थ असा या ठिकाणी आहे की समजा आता असं जर झालं त्या ठिकाणी काय होतं, त्या ठिकाणी हे 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 हार्मोन त्या वयातच होतात असतला बघा, नंतर सुद्धा याचं फंक्शन आहे. काय फंक्शन आहे या ठिकाणी, संपूर्ण आयुष्यभर आपल्याला मार लागलं, बॉडीचे सेल रिपेअर करणं, रिप्लेसमेंट ऑफ बॉडी टिश्यू अँड सेल, बरोबर, रिप्लेसमेंट करणे. कारण इकडचं तिकडं आपलं या ठिकाणी स्किन वगैरे म्हणा किंवा मसल्स म्हणा तिकडं जॉईंट केले जातात, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने सुद्धा त्या ठिकाणी रिप्लेसमेंटसुद्धा केलं जातं, म्हणजे आयुष्यभर याचा उपयोग होतो असा त्याचा अर्थ आहे. ओके,
इम्प्रॉपर सिक्रेशन ऑफ ग्रोथ हार्मोन प्रोड्यूस व्हेरियस डिसऑर्डर. जर हे ग्रोथ हार्मोन सिक्रेशन होण्यामध्ये जर योग्यपणा जर नसला, योग्यपणा म्हणजे काय, झालं तर खूपच जास्त, झालं तर खूपच कमी, मग काय होतं, डिसऑर्डर, शरीरामध्ये दोष निर्माण होतात. काय दोष निर्माण होतात, एखादा मुलगा जर त्याचा जन्मता त्याची वाढ खुंटावते, बरोबर आहे, एवढंसं दिसते, त्याचं वय खूप असतं जास्त मोठं, पण ते लहान लेकरासारखं त्याचं दिसतंय, म्हणजे हे डिसऑर्डर झालं. काही काही माणसं तुम्ही बघितलं असेल विनाकारण की धिपाड अशी उंच झालेली असतात त्या ठिकाणी, बरोबर आहे, कारण हार्मोन जास्त सिक्रेशन झालं आणि त्याचं माइंड कसं त्या लहान लेकरासारखंच असतं, एवढं मोठं भलं मोठं असतं त्या ठिकाणी, धाप 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 जात आहे, पण त्याला बोलावं कसं, बसावं कसं, वागावं कसं काही कळत नाही, कारण तुम्ही बघितलं असेल लहान लेकरासारखं वागणे असा त्याचा अर्थ. म्हणजे हा हार्मोन सिक्रेशन होण्यावर अवलंबून आहे कमी जास्त प्रमाणामध्ये. ओके, हायपोसिक्रेशन. आता बघा, हायपोसिक्रेशन कमी सिक्रेशन झाल्यानंतर काय होतो आणि जास्त नंतर काय सांगतो हे बघा या ठिकाणी. हायपोसिक्रेशन ऑफ ग्रोथ हार्मोन सिन्स चाइल्डहुड रिझल्ट इन द स्टंट फिजिकल ग्रोथ. बघा, स्टंट म्हणजे त्याचं फिजिकल जी ग्रोथ आहे लहान लेकरासारखंच कमी त्या ठिकाणी झालं तर. ओके, अँड कंडिशन इज कॉल्ड, बघा, अँड कंडिशन इज कॉल्ड पिट्युटरी डॉर्फिझम. पिट्युटरी डॉर्फिझम म्हणजे पिट्युटरी ग्लँड हे हार्मोन कमी सिक्रेट झाल्यामुळे त्याचं डॉर्फिझम म्हणजे ठेंगू होणे, खूपच ठेंगू होणे असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. ओके, आता त्याच्यानंतर आता बघा, हायपर सिक्रेशन ऑफ ग्रोथ. हायपर सिक्रेशन म्हणजे काय, जास्त सिक्रेशन हे हार्मोन तयार झालं तर. हायपो आणि हायपर या शब्दांचे अर्थ माहिती आपल्याला पाहिजे. हायपो म्हणजे कमी सिक्रेट होणे आणि हायपर म्हणजे जास्त. हायपर सिक्रेशन ऑफ ग्रोथ हार्मोन इन चाइल्डहुड कॉज गिग्नेटिझम. गिग्नेटिझम म्हणजे काय, अवाढव्य वाढ होणे त्याची, खूपच भलं झालं, भलं मोठं त्या ठिकाणी असा त्याचा अर्थ. ए कंडिशन ऑफ द आउट ग्रोथ म्हणजे हे कसं आहे, आउट ग्रोथ जास्त वाढ झाल्यामुळे होतो असा त्याचा अर्थ आहे. द इंडिव्हिज्युअल अटेन ॲब नॉर्मल हाईट. म्हणजे नॉर्मल कसं आहे, नॉर्मल हाईट म्हणजे कसं आहे, आपल्या माणसाची हाईट आपल्याला माहीत आहे किती असते नॉर्मल अशा पद्धतीची, आणि ॲब नॉर्मल म्हणजे त्याच्यामध्ये दोष निर्माण होणे, झालं तर खूपच मोठं नाही तर खूपच ठेंगू, हे याला अबनॉर्मल असे म्हणतात. When the pituitary gland produces excess growth hormone in middle aged result. आता बघा या ठिकाणी का, when pituitary gland produces excess growth hormone, हे ग्रोथ हार्मोन जर मिडल एज ग्रुपमध्ये जर तयार झालं तर इट रिझल्ट्स इन डिसअप्रोपोर्नेट ग्रोथ. डिसअप्रोपोर्नेट म्हणजे त्या ठिकाणी काय, विसंगत अशा प्रकारची त्याची वाढ होते. कशामध्ये त्या ठिकाणी, ऑफ बोन्स ऑफ नोज, लोअर जा, हँड्स, फिंगर, फीट्स, बरोबर आहे, लक्षात आलं काय म्हणतो या ठिकाणी. अशा भागामध्ये काय होतं त्या ठिकाणी, एनलार्जमेंट, विनाकारण वाढायला लागतं खूपच त्या ठिकाणी, भलं मोठं जास्त. द कंडिशन इज कॉल्ड. अशा परिस्थितीमध्ये किंवा अशा परिस्थितीत त्या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाली तर त्याला काय म्हणतात, ॲक्रोमेगली. त्याला ॲक्रोमेगली असे म्हणतात. ॲक्रोमेगली म्हणजे काय, या ठिकाणी बेढाव अशा प्रकारचं वाढ झालेली, त्याला नियंत्रण नाही, काय नाही असा त्याचा अर्थ या ठिकाणी. ओके, चला त्याच्यानंतर आता नंतर दुसरा हार्मोन आहे, कोणता आहे, थायरोट्रॉपिन, कंसामध्ये थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. आता खरं तर हे इथं थायरॉइडचं नाव आलेलं आहे, थायरॉइड ग्लँड ही इथे आहे त्या ठिकाणी, कारण पिट्युटरी ग्लँड वेगळे, थायरॉइड ग्लँड वेगळे, मात्र हा हार्मोन काय करतो, तयार होऊन म्हणजे थायरॉइडला स्टिम्युलेशन करतो, बरोबर. कंठ ग्रंथी जे आपण म्हणतो इथे असतं त्या ठिकाणी, इथे, बरोबर, त्याला स्टिम्युलेट करतो, बरोबर. लक्षात आलं का म्हणतो, त्याला बाकी दुसरं काहीच करत नाही. स्टिम्युलेट म्हणजे ते समजा अविकसित असेल तर त्याला स्टिम्युलेशन करून त्याला विकसित करून त्याला ॲक्टिवेट करतो असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे इन शॉर्टमध्ये झोपलेला माणूस असेल तर त्याला उठवणे, जागून उठवणे असा त्याचा अर्थ, बरोबर आहे. चला त्याच्यानंतर आता बघा, याच्यामध्ये थायरोट्रॉपिन अँड थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, त्याला शॉर्टमध्ये TSH असं म्हणतात. आता कधी कधी तुम्हाला त्या ठिकाणी TS म्हणजे मग TSH कधी कधी शॉर्ट फॉर्म सुद्धा विचारतात, बरोबर आहे, असा त्याचा अर्थ. इट इज प्रायमरीली ॲक्शन इज टू स्टिम्युलेट द थायरॉइड ग्लँड सिक्रिशन ऑफ हार्मोन थायरॉक्सिन. त्याच्यामुळे त्या ठिकाणी काय होतो, थायरॉइड ग्लँडपासून थायरॉक्सिन नावाचा हार्मोन सिक्रिट होतो.
झालं, नंबर 2 झालं. नंबर 3 ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन, त्याला आणखी शॉर्टमध्ये ACTH असं म्हणतात. आणि दुसरं आणखी नाव आहे ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिन. कॉर्टिकोट्रॉपिक सुद्धा आहे, कॉर्टिकोट्रॉपिन सुद्धा आहे. लक्षात घ्या, पर्याय नावं लक्षात असणं अत्यंत आवश्यक आहे, असा त्याचा अर्थ आहे. कारण तुम्हाला कधी कधी असे पर्याय नावं शॉर्ट फॉर्म विचारून तुम्हाला जम्बलिंग केलं जातं. आपल्याला पाठांतर एक असताना दुसरं त्या ठिकाणी आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत पाहिजे, त्याला दुसरं नाव काय आहे. तर इट स्टिम्युलेट द ॲड्रिनल कॉर्टेक्स टू प्रोड्यूस अँड सिक्रेट इट हार्मोन. इट मेंटेन द फंक्शनिंग ऑफ द ॲड्रिनल कॉर्टेक्स. आता ॲड्रिनल कॉर्टेक्स कुठं हे माहीत असणं आवश्यक आहे. किडनीचा वरचा जो भाग आहे, किडनीच्या वरचा ॲड्रिनल ग्लँड, बरोबर आहे, त्याच्या वरच्या बाजूला असणारा टोप ज्याला आपण म्हणतो, बरोबर आहे. आता किडनीची आकृती इथं समजा तुम्ही एक रफली इथं दाखवतो तुम्हाला. ही किडनी अशा प्रकारची किडनी असं गृहीत धरू आपण, राईट. आणि त्याच्या वरच्या बाजूला हे काही ॲड्रिनल ग्लँड असं. नंतर ह्याच्यानंतर युरिटर वगैरे असे खाली निघाले असतात, ते आपण नंतरच्या ह्याच्यामध्ये बघू, राईट. चला ओके. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी पुढे असं म्हणलेलं या ठिकाणी आता प्रोलॅक्टिन आणि ऑब्लिक ल्युटिओट्रॉपिन आणि ऑब्लिक मॅमोट्रॉपिन. बघा हे काय आहे त्या ठिकाणी, हे हार्मोन्स आहेत, पर्याय नाव त्या ठिकाणी, बरोबर आहे. प्रोलॅक्टिन इज ए युनिक अमॉंग पिट्युटरी हार्मोन ॲज इट इज अंडर द प्रीडॉमिनंट इनहिबिटरी कंट्रोल फ्रॉम हायपोथॅलमस. हायपोथॅलमस म्हणजे पिट्युटरी ग्लँडचा वरचा भाग, तिथून त्या ठिकाणी नियंत्रित केला जातो असा त्याचा अर्थ आहे, बरोबर आहे. प्रीडॉमिनंट इनहिबिटरी कंट्रोल, इनहिबिट म्हणजे त्याला मारा करणे ज्याला आपण म्हणतो. प्रोलॅक्टिन ॲक्टिवेट्स ग्रोथ ऑफ ब्रेस्ट ड्युरिंग द प्रेग्नन्सी. ज्यावेळेस माता आपल्या अपत्याला जन्म देत असते, मातेच्या गर्भाशयामध्ये ज्यावेळेस मूल वाढत असतं त्या ठिकाणी, मग त्या माताच्या गर्भाशयातून ज्यावेळेस बाहेर आल्यानंतर त्या मातेच्या स्तनातून त्याला दूध त्या लेकराला मिळत असतं, म्हणून त्या ठिकाणी स्तनाची त्या ठिकाणी डेव्हलपमेंट होत असते. प्रोलॅक्टिन ॲक्टिवेट द ग्रोथ ऑफ द ब्रेस्ट ड्युरिंग द प्रेग्नन्सी, प्रेग्नन्सीच्या कालावधीमध्ये असा त्याचा अर्थ आहे, बरोबर. अँड स्टिम्युलेट द मिल्क प्रोडक्शन. नंतर त्या ठिकाणी काय करतो, ते तर स्टिम्युलेट करतो मिल्क तयार होण्यासाठी, त्या मातेला त्या ठिकाणी स्तनामध्ये दूध येण्यासाठी, कोणासाठी, त्या लेकराला दूध पाजवण्यासाठी त्या ठिकाणी अशा प्रकारची परिस्थिती असते. अँड सिक्रेशन ऑफ मिल्क, सिक्रेशन ऑफ मिल्क, ज्यावेळेस माता त्या लेकराला दूध त्या ठिकाणी येतं त्याला लॅक्टोजेनिक आपण म्हणतो. बाय ए मेमरी ग्लँड आफ्टर चाइल्ड बर्थ. ज्यावेळेस मातेच्या गर्भाशयामधून ते चाइल्ड जन्माला आलेलं असतो त्या ठिकाणी, आणि जन्माला नंतर त्या मातेच्या स्तनातून त्या लेकराला दूध पाजायला किंवा दूध येत असतं असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी हे ॲडिशनल उगीच सांगितले ते इंटरनेट माय फ्रेंडमध्ये. कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट द सिमॉइड डिसीज आणि गोरिला रिप. आता सिमॉइड डिसीज एक प्रकारचा रोग आहे, त्याची माहिती मिळवा म्हणते इंटरनेटवर जाऊन. आणि गोरिला रिप, गोरिलाची फासळी ज्याला आपण म्हणतो ना, गोरिला नावाचं वानर, बरोबर आहे, गोरिलाची बरगडी जिला आपण म्हणतो असं त्या ठिकाणी त्याची माहिती काळामध्ये देणं, बाकी दुसरं काहीच नाही याचं. चला त्याच्यानंतर आता बघा 5वा आहे गोनाडोट्रॉपिन. आता गोनाडोट्रॉपिन इथे सगळे आले गोनॅड. कोणते गोनॅड आले, टेस्टिस आणि ओरीशी संबंधित येणारे तिथे सगळे भाग, हे लक्षात ठेवा. आता या ठिकाणी लक्षात आलं काय म्हणतो. मग या ठिकाणी फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, बरोबर आहे, त्याला शॉर्टमध्ये FSH असं म्हणतात, FSH. आठवा तुम्ही FSH हे काय प्रकार आहे हे आठवा, मी तुम्हाला शिकवलेलं आहे. काय शिकवलेलं त्या ठिकाणी, FSH हा भाग असा या ठिकाणी अगोदर तुम्हाला कल्पना दिली होती मी कधी टेस्टिस आणि ओरी शिकवत असताना, दुसरा धडा रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल त्याच्यामध्ये, बरोबर आहे. मग त्या ठिकाणी तिथं मी शिकवलं होतं त्या ठिकाणी फॉलिकल स्टिम्युलेटिंग, ते हार्मोन पिट्युटरी ग्लँडपासून येते म्हणून सांगितलं होतं. तुम्ही तिथे त्याच्यामध्ये बघा. आता मी तुमच्या याच्यानंतर मी टेस्ट वगैरे त्या धड्यावर सुद्धा घेणार आहे. नाही मी तुमची नाही सॉरी त्या धड्यावर मी टेस्ट घेतली तुमची, म्हणजे आता तुमची मागे त्या ठिकाणी परीक्षा घेतली, बरोबर आहे, असा होता. आणि हा धडासुद्धा संपण्याच्या मार्गावर आहे, म्हणून तुम्ही तयारीला लागा. या धड्यावर सुद्धा आता एक पुढच्या आठवड्यामध्ये परीक्षा होईल तुमची, हेही लक्षात असावं असा त्याचा अर्थ आहे. चला पुढे बघा या ठिकाणी फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, त्याला कौसामध्ये FSH म्हणतात. इट स्टिम्युलेट ग्रोथ ऑफ ओव्हरियन फॉलिकल इन फिमेल. ओव्हरियन फॉलिकल कुठे आहे लक्षात घ्या त्या ठिकाणी,
ओरियन फॉलिकल कुठं आहे? ओरियन फॉलिकल, ग्रॅफेन फॉलिकल, बरोबर आहे. ओरी आठवा त्या ठिकाणी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या भागमध्ये, बरोबर. त्याला काय करतं? स्टिम्युलेट करते. स्टिम्युलेट म्हणजे त्याला उत्तेजित करते वाढ होण्यासाठी. म्हणजे स्टिम्युलेशन म्हणजे काय? झोपलेलं असेल तर त्याला उठवणे आणि कामाला लावणे असा त्याचा अर्थ या ठिकाणी, बरोबर आहे. शब्दाचा तसा अर्थ होत नाही, मात्र इनॲक्टिव्ह असेल तर त्याला ॲक्टिव्ह करणे असा त्याचा अर्थ. ओके, चला पुढे. इथं काय म्हटलं? स्टिम्युलेट द ग्रोथ ऑफ ओव्हरियन फॉलिकल इन द फिमेल व्हाईल इन मेल. माइलमध्ये काय होतो? इट इज कन्सर्न विथ द डेव्हलपमेंट ऑफ सेमिनिफेरस टिब्युल्स. सेमिनिफेरस टिब्युल्स कुठे आहेत? टेस्टिसमध्ये आहेत. टेस्टिसचं आपण जर सेक्शन घेतलं, ट्रान्सफर सेक्शन, तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला माहीत आहे सेमिनिफेरस टिब्युल्स ते कोणते असतात त्या ठिकाणी, बरोबर आहे. गोलाकार असलेल्या त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सर्टुली सेल्स असतात, स्पर्म असतात त्या ठिकाणी, स्पर्मॅटोगोनिया, स्पर्मॅटिड, बरोबर आहे. आणि सर्टुली सेल हे सुद्धा त्याच्यामध्ये असतात असा त्याचा अर्थ आहे. ओके, चला पुढे. नंतर आता बघा गोनॅडोट्रॉपिनमध्ये आता नंतर बी आहे ल्युटिनायझिंग हार्मोन. त्याला शॉर्टमध्ये LH हार्मोन असे म्हणतात. इन फिमेल, महिलामध्ये द ल्युटिनायझिंग हार्मोन हेल्प इन ओव्हुलेशन, डिस्चार्ज ऑफ ओव्हन फ्रॉम ग्रॅफियन फॉलिकल, फुल स्टॉप, FSH and LH responsible stimulation of ovary to produce estrogen. बरोबर, लक्षात घ्या. आता फिमेलमध्ये हे FSH तिथे तर त्या ठिकाणी स्टिम्युलेट झालं तर त्या ठिकाणी फिमेलमध्ये कोणता हार्मोन तयार होतो? त्या ठिकाणी इस्ट्रोजन नावाचा हार्मोन तयार होतो. वाईल LH म्हणजे ल्युटिनायझिंग हार्मोन इंड्यूस द रप्चर द फॉलिकल, डेव्हलप इंटू कॉर्पस लुटियम अँड फॉर प्रोडक्शन ऑफ प्रोजेस्टेरॉन. म्हणजे हे तिथं हा हार्मोन त्याला ओव्हरीला जर मिळालं त्या ठिकाणी ग्रॅफियन फॉलिकलला काय करतं? त्या ठिकाणी स्टिम्युलेट करून ग्रॅफियल फॉलिकल रप्चर करतं. आणि ग्रॅफियन फॉलिकल रप्चर झालं तर काय होतं? ओव्हा बाहेर पडतो. आणि ओव्हा बाहेर पडल्यानंतर राहिलेलं काय? कॉर्पस लुटियम. आणि कॉर्पस लुटियम प्रोड्यूस द प्रोजेस्टेरॉन हार्मोन. कॉर्पस लुटियम काय करतो? प्रोजेस्टेरॉन नावाचा हार्मोन सिक्रेट करतो असा त्याचा अर्थ आहे. झालं. त्याच्यानंतर आता बघा सी इंटरटेशियल सेल स्टिम्युलेटिंग हार्मोन. इन मेल इट स्टिम्युलेट द टेस्टिस टू प्रोड्यूस द अँड्रोजन कॉल्ड ॲज टेस्टोस्टेरॉन. इन मेलमध्ये काय म्हणतो या ठिकाणी? इन मेल इट स्टिम्युलेट द टेस्टिस टू प्रोड्यूस अँड्रोजन अँड टेस्टोस्टेरॉन. आता मेलमध्ये बघा लक्षात घ्या, फिमेलमध्ये 2 हार्मोन असतात, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. मेलमध्ये एकच हार्मोन तयार होतो, मेलचा, पुरुषांचा त्या ठिकाणी. तो हार्मोन डेव्हलप होत असल्यामुळे त्या ठिकाणी पुरुषांना दाढ्या, मिशा, बरोबर आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी येतात असा त्याचा अर्थ आहे. आवाज त्या ठिकाणी पुरुषांचा आवाज स्त्रियापेक्षा वजनदार असतो, मोठा असतो, ते या हार्मोनमुळे डेव्हलप होतो हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. मी हे अगोदरसुद्धा तुम्हाला हे सांगितलेलं आहे. टेस्टोस्टेरॉन इज रेस्पॉन्सिबल फॉर द डेव्हलपमेंट ऑफ द सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर. टेस्टोस्टेरॉन सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर डेव्हलपमेंट करतं त्या ठिकाणी. आता मी सांगितलं कोणते आहेत? दाढी, मिशा, बरोबर. हे सेकंडरी सेक्शुअल हे पुरुषातलेच कॅरेक्टर आहेत असा त्याचा अर्थ आहे. ओके, चला. त्याच्यानंतर हे अँट्रियर लोब किंवा ॲडेनो हायपोफायसिस एवढे हार्मोन सिक्रेट करतं. कधी कधी शॉर्टमध्ये परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो, गिव्ह एनलिस्ट नेम अँड फंक्शन्स ऑफ हार्मोन सिक्रेटेड बाय ॲडिनो हायपोफायसिस ऑफ पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँडचं ॲडिनो हायपोफायसिस कोणते हार्मोन सिक्रेट करतो त्याची यादी द्या आणि त्याचं कार्य द्या. कधी कधी पूर्ण असं विचारलं जातं त्या ठिकाणी, एनलिस्ट गिव्ह द नेम्स अँड फंक्शन्स ऑफ हार्मोन सिक्रेटेड बाय पिट्युटरी ग्लँड. आता दोघं पिट्युटरी ग्लँड म्हणलं तर ह्याही लोबचं आलं, त्याही लोबचं आलं. मात्र इकडचं लोबचं विचारलं तर मग काय विचारतात प्रश्न त्याच्यावर अवलंबून आहे. त्या हार्मोनचं नाव आणि त्याचं फंक्शन ह्याच्यातूनच आपल्याला काढायचं त्या ठिकाणी. आता तुम्हाला सगळं मी डिटेल शिकवलेलं आहे. चला आता बघा या ठिकाणी लोब, आता इकडचा लोब आपण या ठिकाणी न्यूरो हायपोफायसिस. हे बघा आकृती, न्यूरो हायपोफायसिस कुठं आहे बघा या ठिकाणी आहे का इथं? हे बघा ही न्यूरो हायपोफायसिस त्याचं आकृतीमध्ये दिलं आहे त्या ठिकाणी. ओके, हां, चला आता न्यूरो हायपोफायसिसची आपली या ठिकाणी माहिती आपली या ठिकाणी चालू आहे. बघा न्यूरो हायपोफायसिस बघा इट इज डिफरन्शिएटेड इंटू 3 पार्ट्स. बघा 3 भाग आहेत त्याच्यामध्ये. पर्स नरोसा, बरोबर, त्याला न्यूरल लोब असं म्हणतात.
आणि इन्फंडिबुलम आणि मेडियन एमिनीज. बघा या ठिकाणी पर्स नर्वोसा कोणता या ठिकाणी बघा आकृतीमध्ये बघा या ठिकाणी हा का पर्स नर्वोसा आहे, बरोबर आहे. त्याच्याने इन्फंडिबुलम सुद्धा आहे, बरोबर. बघा त्या इन्फंडिबुलमला धेट असं म्हणतात म्हणलं मी तुम्हाला, बरोबर आहे, न्यूरोहायपोफायसिसच्या. त्याच्यानंतर मेडियन एमिनन्स असं सुद्धा म्हणलं त्या ठिकाणी, ते सुद्धा त्या ठिकाणी तर दाखवलेलं आहे का बघा त्या ठिकाणी आकृतीमध्ये. आणि बाकी हे लोकचे हिस्से आहेत आणि त्याच्यावर असणाऱ्या रक्तवाहिन्या आहेत. कोणत्या रक्तवाहिन्या आहेत? आर्टरी आणि वेन आहेत. शुद्ध रक्त वाहून येणारा आणि 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 अशुद्ध रक्त होणारा. म्हणून काही रक्तवाहिन्या निळ्यानं दाखवलेलं आहे आणि काही रक्तवाहिन्या लालनं दाखवलेल्या आहेत, असा त्याचा अर्थ. ओके. आता या ठिकाणी निळानं दाखवलेल्या रक्तवाहिन्या हे व्हेन्स आहेत आणि लालनं दाखवलेल्या रक्तवाहिन्या हे आर्टरी आहे. आकृतीमध्ये डिटेल तुम्ही त्या ठिकाणी बघा, असा त्याचा अर्थ आहे. चालेल. ओके. आता या ठिकाणी बघा न्यूरोहायपोफायसिसचा 3 भागाचे सुद्धा आपण या ठिकाणी बघितले. द पर्स नर्वोसा. आता बघा या ठिकाणी प्रत्येकाचं या ठिकाणी काम सांगतं. द पर्स नर्वोसा ॲक्ट ॲज स्टोरेज एरिया फॉर सिक्रिशन ऑफ हायपोथॅलॅमस. कसला भाग आहे हा पर्स नर्वोसा? काम काय करतं? स्टोरेज एरिया फॉर द सिक्रिशन ऑफ हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमसचं त्या ठिकाणी सिक्रेट होऊन त्या ठिकाणी साठवणारा भाग. इट स्टोर्स अँड रिलॅक्सेस ऑक्सिटोसिन आणि व्हासोप्रेसिन. बघा हे काय करतं त्या ठिकाणी? 2 हार्मोन सिक्रेट करतो. कोणते? ऑक्सिटोसिन आणि व्हासोप्रेसिन, बरोबर आहे. आता हे 2 हार्मोन्स या ठिकाणी, आता हे खाली दिलेले त्या ठिकाणी ऑक्सिटोसिन हे काय आहे तर या ठिकाणी हे तुम्हाला हे माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. हा ऑक्सिटोसिन नावाचा हार्मोन्स आहे. हे हार्मोन समजा गाई म्हशी दूध देत नसतील तर हे काय करतं? इंजेक्ट करून त्या गाई म्हशींना टोचलं जातं त्या ठिकाणी आणि गाई म्हशी त्या ठिकाणी दूध देण्यासाठी रेडी असतात. म्हणजे त्या ठिकाणी हे हार्मोन्समुळे. ओके. चला पुढे. इट स्टिम्युलेट कॉन्ट्रॅक्शन ऑफ युट्रस ड्युरिंग पार्च्युरेशन. पार्च्युरेशन म्हणजे काय? मातेच्या गर्भाशयामध्ये मूल असल्यानंतर ती मातेने त्या लेकराला जन्म दिली त्याला पार्च्युरेशन, बर्थ केलं त्या ठिकाणी. मग त्यावेळेस काय झालेलं आहे? त्याची गर्भाशयाची पिशवी मोठी झालेली असते मातेची. मग काय करतं त्या ठिकाणी? हे ऑक्सिटोसिन नावाचा हार्मोन कॉन्ट्रॅक्शन होतो. बघा प्रश्न विचारला जातात, गिव्ह द नेम अँड फंक्शन्स, बरोबर, सिक्रेटेड बाय दी न्यूरोहायपोफायसिस. मग काय म्हणणार तुम्हाला हे ऑक्सिटोसिनचं नाव आणि काय फंक्शन त्याचे? बघा काय करणे? गर्भाशयाला कॉन्ट्रॅक्शन करणं. कॉन्ट्रॅक्शन म्हणजे मोठं झालेलं असतं ना गर्भाशय आणि नंतर मूल जन्माल्यानंतर काय त्या ठिकाणी अंगुंजन पावणे, बरं, असा त्याचा अर्थ आहे. इट ऑल्सो स्टिम्युलेट द कॉन्ट्रॅक्शन ऑफ मेमरी कॉन्ट्रॅक्शन ऑफ मेमरी ग्लँड टू इनिशिएट द इजेशन ऑर रिलीज ऑफ मिल्क. हे कॉन्ट्रॅक्शन त्या ठिकाणी मातेला त्या ठिकाणी त्यांना स्तनातून त्या लेकराला दूध यायला लागतं. सो इज कॉल्ड बर्थ हार्मोन. म्हणून या हार्मोनला बर्थ हार्मोन म्हणतात, बरोबर. ऑर मिल्क इजेक्टिंग हार्मोन. हे हार्मोन आणखी दुसरं काय? दूध देणारं, दूध देण्यासाठी प्रवृत्त करणारा हार्मोन्स त्या मातेला, बरोबर आहे. मी तुम्हाला सांगितलं गाई म्हशींना सुद्धा दिलं जातं म्हणलं, बरोबर आहे, असा त्याचा. म्हणून ही कल्पना तुम्हाला इथे दिलेली आहे. म्हणून ऑक्सिटोसिनला दुसरं आणखीन कोणतं त्या ठिकाणी म्हणणं त्या ठिकाणी बर्थ हार्मोन असं नाव द्यायचं त्या ठिकाणी. आणखीन मिल्क इजेक्टिंग हार्मोन, राईट. चला पुढे. आता बघा नंतर आहे नंबर दुसरा आहे अँटी डायरेटिक हार्मोन. कोणता हार्मोन आहे या ठिकाणी? आता अँटी डायरेटिक हार्मोन. आता अँटी डायरेटिक हार्मोनमध्ये या ठिकाणी काय आहे तर हे आपल्याला थोडंसं माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. अँटी डायरेटिक शॉर्टमध्ये ADH, व्हासोप्रेसिन, बरोबर. अँटी म्हणजे विरुद्ध. इट स्टिम्युलेट द रिअब्सॉर्प्शन ऑफ वॉटर इन द डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल अँड कलेक्टिंग डक्ट ऑफ द युरिनिफरस ट्यूब्यूल ऑफ किडनी. काय म्हणतं या ठिकाणी? इट स्टिम्युलेट रिअब्सॉर्प्शन ऑफ वॉटर. आता हे आतला भाग आहे, किडनीच्या मधला भाग आहे त्या ठिकाणी. किडनीमध्ये असणारं त्या ठिकाणी काय असतं त्या ठिकाणी? डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल असतात, नलिका असल्यासारखे असतात आणि त्याच्या आणि कलेक्टिंग डक्ट असतात त्याच्यामध्ये. त्याला युरिनिफरस ट्यूब्यूल्स आपण किडनीच्या आपण म्हणतो. इट डिक्रीजेस द लॉस ऑफ वॉटर बाय रिड्युसिंग द
युरिनच्या क्वालिटीच्या वेळेस त्या ठिकाणी लघवी येते. इट इन्क्रीज द ब्लड प्रेशर बाय कॉझिंग व्हासो कॉन्ट्रॅक्शन. आता व्हासो कॉन्ट्रॅक्शनच्या नंतर त्या ठिकाणी काय होतं, याचं ब्लड प्रेशर वाढायला लागतं असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. ओके, चला त्याच्यानंतर आता बघा इथे या ठिकाणी डिफिशियन्सी ऑफ ADH हे जर नाही आलं तर काय होतं, रिड्युसेस द वॉटर रिअब्सॉर्प्शन. वॉटर पुन्हा अब्सॉर्ब करणे हे नाहीसं होतं. मग काय होतं, इन्क्रीज युरिन आउटपुट. मग काय होतं, लघवी जास्त यायला लागते. दिस कंडिशन इज कॉल्ड डायबिटीस इन्सिपिडस. या परिस्थितीला डायबिटीस इन्सिपिडस असे म्हणतात. नो ग्लुकोज इज लॉस्ट इन द युरिन. नो ग्लुकोज इज लॉस्ट इन द युरिन. त्याच्यामध्ये काय होतं त्या ठिकाणी, नो ग्लुकोज, लघवीमध्ये ग्लुकोजचं प्रमाण येत नाही. एक्सेसिव्ह मिक्स्चुरेशन, बरोबर आहे. एक्सेसिव्ह मिक्स्चुरेशन म्हणजे जास्त लघवी येणे, पुन्हा पुन्हा लघवी येणे. कॉज एक्सेस थर्स्ट. मग त्याच्यामुळे काय होतं, जास्त पाणी प्यावंसं वाटतं. दिस कंडिशन इज कॉल्ड पॉलिडिप्सिया. या कंडिशनला काय म्हणतात, पॉलिडिप्सिया असे म्हणतात. याच्यामध्ये काय होतं, लघवी जास्त येते आणि पाणी जास्त प्यावंसं वाटतं असा त्याचा अर्थ आहे. आता इथं या ठिकाणी आकृती दिलेली आहेत. या आकृतीमध्ये हे मी अगोदर तुम्हाला सांगितलं, हायपोथॅलॅमस कशाला, न्यूरोसेक्रेटरी सेल कसे असतात, बरोबर आहे. अँटेरियर लोब, पोस्टेरियर लोब काय आहेत आणि कोणता भाग काय म्हणजे कोणते हार्मोन सिक्रेट करतो, बरोबर आहे. मग त्याच्यानंतर पिट्युटरी पोर्टल सिस्टीम कोणती आहे, त्याच्यानंतर अँटेरियर लोब कोणता आहे, पोस्टेरियर लोब कोणता आहे, आणि नंतर ह्याच्यापासून कुणाला स्टिम्युलेशन करतं त्यांनी याकरता बांध देऊन त्या ठिकाणी एक 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 जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तेच त्यांनी या ठिकाणी सगळं डिटेलमध्ये दिलेलं आहेत. आपण जर ह्याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला डिटेल ह्याच्यातलं सगळं लक्षात येऊ शकतं. जे नावं ते जे सांगितलेले तेच आहेत असा त्याचा अर्थ आहे. ओके, आता त्याच्यानंतर आता बघा पर्स इंटरमिडिया. पर्स इंटरमिडिया म्हणजे काय, दोघांच्या मधला भाग, बरोबर आहे. इंटरमिडिएट हे लक्षात आलं तुमच्या. इट इज पुअरली डेव्हलप्ड इन ह्युमन बिंग. बघा हे महत्त्वाचं आहे. हे मानवामध्ये मात्र हे तेवढं विकसित नाही, कारण ह्याचं फंक्शनच काही नाही. इट सिक्रीट मेलानोटाइप स्टिम्युलेटिंग हार्मोन. बघा हे काय करतं, मेलानोटाइप सिक्रेटिंग हार्मोन तयार करतो, मात्र कशामध्ये, इन सम लोअर व्हर्टिब्रेट. जे छोटे छोटे व्हर्टिब्रेट आहेत त्यांच्यामध्ये, मात्र माणसामध्ये त्याचं काहीही फंक्शन नाही. म्हणून या ठिकाणी खाली बघा MSH स्टिम्युलेट द डिप्रेशन ऑफ मेलानिन ग्रॅन्युल इन मेलानोसाइट. बरोबर आहे. बघा मेलानोसाइट ग्रॅन्युल त्या ठिकाणी सिक्रेट होत असतात अँड इज रेस्पॉन्सिबल फॉर स्किन पिगमेंटेशन. याच्यामुळे त्या ठिकाणी त्वचेला एक विशिष्ट प्रकारचं पिगमेंट आलेलं. पिगमेंट म्हणजे कलर, जसं काळं कलर आहे त्वचेचं किंवा पांढरं त्या ठिकाणी व्हाईट आपण म्हणतो, गोरा काळा जे आपण म्हणतो, त्याच्यामुळं त्या ठिकाणी कंट्रोल होतो असा त्याचा अर्थ आहे. कळला हा मुद्दा. चला त्याच्यानंतर आता कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का म्हणताय, स्टेट द प्रॉपर्टी ऑफ हार्मोन. आता हार्मोनच्या प्रॉपर्टी आपण बघितलेल्या ह्याच्या अगोदर त्या ठिकाणी, बरोबर आहे. नंबर 2, एक्सप्लेन द मोड ऑफ ॲक्शन ऑफ स्टिरॉइड हार्मोन. स्टिरॉइड हार्मोनचं ॲक्शन काय आहे हे सुद्धा त्यानं आपण अगोदर सांगितलेलं आहे, बरोबर आहे. स्टिरॉइड हार्मोन हे जास्त घेणे कालावधीसाठी याची एक व्यसन जडते हे आपल्याला माहीत असावं. वेळ प्रसंगी जेवढी गरज आहे तेवढीच घ्यायची, नंतर घेऊ नये. डिस्क्राईब न्यूरो हार्मोनल रेग्युलेशन ऑफ पिट्युटरी अँड थायरॉइड ग्लँड. डिस्क्राईब न्यूरो हार्मोनल रेग्युलेशन ऑफ पिट्युटरी आणि थायरॉइड ग्लँड. बरोबर आहे. डिस्क्राईब द न्यूरो हार्मोनल रेग्युलेशन, बरोबर आहे, ऑफ पिट्युटरी ग्लँड अँड थायरॉइड ग्लँड. त्याचं त्या ठिकाणी काय आता डिस्क्राईब करा म्हणते त्यांना. गिव द नेम्स अँड फंक्शन्स ऑफ हार्मोन्स सिक्रेटेड बाय ॲडिनो हायपोफायसिस. आत्ता सांगितलं तुम्हाला. ह्यांना काय विचारलं आता तुम्हाला, नावं द्या हार्मोनचे आणि फंक्शन्स द्या हार्मोनचे. काय कोण सिक्रेट करतात, ॲडिनो हायपोफायसिस सिक्रेट करत असलेले. कधी कधी ह्याला असंही विचारला जातो दुसराही प्रश्न, गिव द नेम अँड फंक्शन ऑफ हार्मोन सिक्रेटेड बाय न्यूरो हायपोफायसिस. ॲडिनो इथे म्हणलंय आणि दुसरं न्यूरो असं म्हणू शकतं त्या ठिकाणी. किंवा असं सुद्धा म्हणतात, गिव द नेम अँड फंक्शन्स ऑफ हार्मोन सिक्रेटेड बाय द पिट्युटरी ग्लँड. दोन्ही आलं त्या ठिकाणी आता तर ह्याच्यामध्ये असा त्याचा अर्थ. ओके, जे की आता आपण सगळं त्या ठिकाणी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता बघा C आहे पिनियल ग्लँड. पिनियल ग्लँड म्हणजे शंकू आकाराच्या ग्रंथी, बरोबर आहे. हे आपल्याला याच्या संदर्भामध्ये बघा.
आता पिनियल ग्लँड हे कुठं आहे त्या ठिकाणी, हे बघा, हे आकृतीमध्ये अगोदर बघा, त्याच्यानंतर आपल्याला सगळं सोपं झालं. हे ब्रेनची आकृती आहे का, हे ब्रेन बघा. ब्रेनच्या मध्ये हे आतला भाग मी तुम्हाला अगोदर दाखवलेलं आहे, शिकवलेलं आहे. हे ब्रेन कोणता भाग आहे, पिनियल ग्लँड कोणते आहे त्या ठिकाणी, आणि त्याच्यामध्ये कोणतं त्या ठिकाणी काय तयार होतं हे सगळं दाखवलेलं आहे. ते हे बघा, किती छोटे असतात हे बॉडी त्याच्यामध्ये, ते बघा. हे मेंदू सगळं आकार दिले त्या ठिकाणी, माणसाचा चेहरा दिलेला त्या ठिकाणी, चेहऱ्यावरच्या असणारा मेंदू आहे. मेंदूमध्ये कोणता कोणता भाग कोणता असतो, तर या ठिकाणी हे बघा, कॉर्पस कोलॅसम नावाचा भाग आहे का. त्याच्यानंतर थॅलामस कोणता भाग आहे बघा, इथं कुठं आहे थॅलामस. त्याच्यानंतर हायपोथॅलामस, हायपोथॅलामसचा भाग कुठं आहे त्या ठिकाणी बघा. त्याच्यानंतर हा काय पिट्युटरी ग्लँड कुठं आहे बघा, या ठिकाणी आहे का, बरोबर आहे. बघा किती छोटं पिट्युटरी ग्लँड, बरोबर आहे, राईट, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी पुढे इथं काय म्हणलेलं आहे, ब्रेन स्टेम. ब्रेन स्टेम म्हणजे मेंदूचं देठ त्याला आपण म्हणतो, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. ओके, चला आता आपण याच्यामध्ये याचा भाग या ठिकाणी आपण पाहूया, राईट. हां, पिनियल ग्लँडमध्ये या ठिकाणी बघा काय आहे, तर द पिनियल ग्लँड इज गिव्हन ऑफ फ्रॉम द रूफ ऑफ डायन्सेफलॉन. रूफ म्हणजे वरचा छेद, डायन्सेफलॉन म्हणजे मेंदूमध्ये असणारा भाग, बरोबर आहे, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. रूफ ऑफ डायन्सेफलॉन असं त्यानं म्हणलेलं आहे, म्हणजे त्याचा वरचा पृष्ठाचा भाग असा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. डायन्सेफलॉन इज लोकेटेड, काय म्हणतो त्या ठिकाणी, डायन्सेफलॉन अँड इज लोकेटेड, बरोबर आहे, त्या ठिकाणी इज लोकेटेड बिटवीन द टू सेरेब्रल हेमिस्फिअर. सेरेब्रल हेमिस्फिअर म्हणजे हा मोठा मेंदू जो आहे पूर्ण आच्छादलेला, आणि त्याचा हे अर्धा भाग म्हणजे दोन हेमिस्फिअर, इकडचा आणि इकडचा. असं इथून जर आपण जर भाग हे केला, इकडचा मेंदू आणि इकडचा. मी ब्रेनचं माहिती शिकवत असताना सांगितलेलं आहे तुम्हाला, सेरेब्रल हेमिस्फिअर, सेरेब्रल वरच्या मेंदूला सेरेब्रल असं म्हणतात, बरोबर आहे. सेरेब्रम सेरेब्रल एकच, सेरेबेलम म्हणजे पाठीमागचा मेंदू, छोटा मेंदू, LLUM आलं पाठीमागे, तर छोटा मेंदू. बाकी सेरेब्रल और सेरेब्रल और सेरेब्रम, बरोबर, ही एकच आहे असा त्याचा अर्थ आहे. ओके, द पिनियल ग्लँड इज अ सेन्सिटिव्ह. पिनियल ग्लँड कसे आहेत, सेन्सिटिव्ह आहे. इज टू बायोकेमिकल सिग्नल ऑफ लाईट, full stop. It secrete a hormone called as melatonin, also known as sleep hormone. म्हणून ह्याला त्याला ठिकाणी काय म्हणतात, स्लीप हार्मोन असं म्हणतात, असा त्याचा अर्थ आहे. मेलाटोनिन इज डिराइव्ड फ्रॉम द ट्रिप्टोफॅन अँड प्ले ए व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन अ रेग्युलेशन ऑफ बायोलॉजिकल क्लॉक, बायोलॉजिकल वर्किंग होण्यासाठी. फॉर एक्झाम्पल 24 आवर्स ड्युरेनल रेझिम, आपण 24 तास जे आपण वर्किंग जे करतो आपल्या शरीरामध्ये, बायोलॉजिकल जे वर्किंग चालते असा त्याचा अर्थ आहे. माणूस मेला तरच ते थांबतं, नाहीतर आपल्या शरीरामध्ये म्हणजे दिवसभराच्या 24 तास आपलं कंटिन्यू वर्किंग असतो. इट हेल्प्स इन मेंटेनिंग द नॉर्मल रिदम ऑफ स्लीप वेक सायकल. नॉर्मल म्हणजे काय, इट मेंटेन, बरोबर, इट हेल्प मेंटेन द नॉर्मल रिदम, नॉर्मल ॲट द स्लीप वेक. आपण झोपलेलो आहोत परंतु जागे आहोत त्यावेळेचं सांगितलं त्यांना, म्हणजे आराम केलेला. ऑल्सो इन्फ्लुएन्सेस बॉडी टेम्परेचर, ह्याच्यामुळं आणखीन याचं बॉडी टेम्परेचर इन्फ्लुअन्स केला जातो. मेटाबॉलिझम म्हणजे चयापचयाची क्रिया शरीरामध्ये ऑटोमॅटिक चालणारी, अँड रिप्रोडक्टिव्ह सायकल. रिप्रोडक्टिव्ह सायकल आपल्या शरीरामध्ये पुनरुत्पादनाच्या संदर्भामध्ये जी चालणारी आहे ती सायकल, त्याला आपण रिप्रोडक्टिव्ह सायकल असं म्हणतो, आणि ह्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे असा त्याचा अर्थ आहे. ओके, हा धडा इथे, धड्यातला हा भाग, हा आर्टिकल पिट्युटरी ग्लँड हे संपलेला आहे. आता राहिलेलं थायरॉइड ग्लँड आहे. मात्र थायरॉइड ग्लँड आपल्याला या ठिकाणी थोडा जास्त भाग आहे, कारण एवढ्या लवकर म्हणजे याच्या टायमिंगमध्ये होणार नाही, म्हणून इथे आपण या ठिकाणी स्टॉप करू. पुढचा भाग आपण नंतर पुढे पाहूया. ओके, धन्यवाद.